दिवसभराचा प्रवास करून आम्ही अखेर कोकणात पोहोचलो होतो. पण संध्याकाळच्या त्या क्षणी आमच्यासमोर जे दृश्य होतं ते शब्दात सांगणं कठीण आहे. समुद्रकिनारा, मावळता सूर्य, नारळाची झाडं आणि मुलांची धम्माल. चला तर मग आमच्यासोबत अनुभवूया मुरुड बीचची सुंदर संध्याकाळ. नमस्कार मित्रांनो, मी तुमची फौजी पत्नी नूतन आणि पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नूतन फौजी पत्नी चॅनेलवर फौजी घरामध्ये. मागच्या भागात आपण पाहिलं की आम्ही बोरमहाड मार्गे वरंदा घाट सुंदर प्रवास करत कोकणात पोचलो. आता सुरू होतोय आमच्या ट्रिपचा दुसरा भाग. संध्याकाळ होत आली होती आणि आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो होतो. थोडंसं फ्रेश झाल्यानंतर सगळ्यांची एकच इच्छा होती, समुद्र पाहायचा आहे. मग आम्ही थेट निघालो मुरुड बीचच्या दिशेने. बीचकडे जाताना दोन्ही बाजूंनी दिसणारी नारळाची झाडं, उंच, कोकणातील शांत वातावरण आणि समुद्राची येणारी गार हवा मनाला वेगळाच आनंद देत होती. जसजसं आम्ही बीचच्या जवळ पोहोचत होतो तसतसं समुद्राचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता आणि काही क्षणातच आमच्यासमोर पसरलेला अथांग समुद्र दिसला. समुद्र किनाऱ्यावर पाय ठेवताच दिवसभराचा सगळा थकवा कुठल्या कुठे निघून गेला. संध्याकाळच्या सूर्याची सोनेरी किरणं समुद्राच्या पाण्यावर पडत होती. आकाशात नारिंगी, लाल आणि सोनेरी रंगाची सुंदर उधळण झाली होती. खरंच कोकणातील सूर्यास्त पाहण्याची मजा काही वेगळीच असते. समुद्र पसरलेली मऊ वाळू, दूरवर दिसणाऱ्या लाटा आणि समुद्राच्या पाण्याचा तो मधुर आवाज, सगळंच खूप शांत आणि सुंदर वाटत होतं. माझी मुलं तर बीचवर पोहोचल्यापासून अक्षरशः आनंदात होती. कधी वाळूत धावत होती, कधी घर बनवत होती, कधी लाटांमागे पळत होती. त्यांचा आनंद पाहून आम्हालाही खूप छान वाटत होतं. मुलांचे निरागस क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची ही एक सुवर्ण संधी होती. आम्ही खूप फोटो काढले, अनेक व्हिडिओ शूट केले. समुद्राच्या पार्श्वभूमीवर कुटुंबासोबत घालवलेला प्रत्येक क्षण खास बनत होता. माझी बहीण, तिचे मिस्टर आणि तिचं छोटंसं बाळसुद्धा या वातावरणाचा आनंद घेत होते. गार वाऱ्यामुळे वातावरण खूप प्रसन्न झालं होतं. दरम्यान सूर्य हळूहळू समुद्राच्या क्षितिजाकडे झुकत होता. सगळेजण त्या सुंदर सूर्यास्ताकडे पाहत शांत उभे होतो. काही क्षण असे असतात की ते फक्त अनुभवायचे असतात, शब्द त्यांचं वर्णन करू शकत नाहीत. हा क्षणही तसाच होता. हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली. बीचवरील गर्दी कमी होऊ लागली. आम्ही अजून थोडा वेळ तिथे फिरलो. समुद्राच्या लाटांचा आवाज मनात साठवून घेतला आणि मग परतीचा मार्ग धरला. रात्र झाली होती. आम्ही आमच्या रूमवर परत यायचं ठरवलं. दिवसभराच्या प्रवासानंतर आणि बीचवरील सुंदर संध्याकाळीनंतर आता थोडा आराम करण्याची वेळ झाली होती. रूमच्या बाहेर नारळाच्या झाडांना बांधलेला एक सुंदर झोपाळा म्हणजे बाज होती. तिथे दिवसभराच्या धावपळीनंतर कधीकधी आयुष्याला फक्त एक शांत संध्याकाळ हवी असते. आणि आज आम्ही आलो होतो तसंच सुंदर अशा मुरुड बीचवर. सूर्य हळूहळू मावळतीकडे झुकतोय. समुद्राच्या लाटा किनाऱ्याला अलगद स्पर्श करतायत आणि या क्षणी वाटतं आयुष्यातल्या खऱ्या आनंदासाठी खूप मोठ्या गोष्टींची गरज नसते. समोर दिसणारा अथांग समुद्र, दूरवर पसरलेली वाळू आणि त्या वाळूत मनसोक्त खेळणारी मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आपणही नकळत हसायला लागतो. मुलांना ना मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते. थोडी वाळू, थोडं पाणी आणि भरपूर स्वातंत्र्य, बस त्यांचं जग तयार होतं. आता इथे भरती ओहोटीचा सुंदर खेळ सुरू आहे. काही क्षणांपूर्वी जिथपर्यंत पाणी होतं तिथे आता लोक फिरताना दिसत आहेत. निसर्ग आपल्याला रोज काहीतरी शिकवत असतो. कधी भरतीसारखं आयुष्य भरभरून देतं, तर कधी ओहोटीसारखं काही गोष्टी दूर घेऊन जातं. पण दोन्ही कायम राहत नाहीत. वेळ बदलत राहते आणि आयुष्य पुढे चालत राहतं. लाटांकडे बघताना एक गोष्ट नेहमी जाणवते, प्रत्येक लाट किनाऱ्यावर येते, परत जाते, पुन्हा येते, हरली तरी पुन्हा प्रयत्न करते. कदाचित म्हणूनच समुद्र इतका सुंदर वाटतो. तो आपल्याला हार मानायला शिकवत नाही. आजूबाजूला अनेक कुटुंब दिसत आहेत. कोणी फोटो काढतंय, कोणी मुलांसोबत खेळतंय
कोणी फक्त शांतपणे समुद्राकडे पाहत बसलंय, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे समाधान. कारण निसर्गाजवळ गेलं की मन आपोआप शांत होतं. आजकाल आपण मोबाईलमध्ये इतके व्यस्त असतो की अशा क्षणांचा आनंद घ्यायलाच विसरतो. पण खरं सांगायचं तर मोठ्या हॉटेलपेक्षा, महागड्या वस्तूंपेक्षा अशा साध्या क्षणांची किंमत जास्त असते. कारण हे क्षण परत विकत मिळत नाहीत. सूर्य आता हळूहळू समुद्रात विरघळल्यासारखा दिसतोय. आकाशात केशरी, गुलाबी आणि सोनेरी रंगाची उधळण झाली आहे. निसर्गाचं हे चित्र कोणताही कलाकार तंतोतंत काढू शकणार नाही, कारण ही कलाकृती स्वतः निसर्गाने रंगवलेली आहे. अशा वेळेला मनात अनेक विचार येतात. आपण आयुष्यात नेमकं काय शोधतोय? पैसा, यश, मोठं घर, की हेच छोटे छोटे क्षण जे आपल्या माणसांसोबत घालवतो? फौजी कुटुंब असल्यामुळे अशा एकत्र मिळालेल्या क्षणांची किंमत आणखी जास्त समजते. कारण प्रत्येक सुट्टी, प्रत्येक भेट आणि प्रत्येक एकत्र घालवलेला दिवस खूप खास असतो. समुद्राच्या आवाजात एक वेगळीच जादू असते. तो काही बोलत नाही, पण खूप काही सांगून जातो. काळजी करू नको, सगळं ठीक होईल. फक्त पुढे चालत राहा. आजचा हा सूर्यास्त संपेल, ही संध्याकाळही संपेल, पण या आठवणी, या लाटा, मुलांचं हसणं आणि कुटुंबासोबत घालवलेले हे क्षण कायम मनात राहतील. आता एक मला गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही समुद्रावर गेल्यावर काय जास्त एन्जॉय करता? लाटा, सूर्यास्त, फॅमिली टाईम, वाळूत चालणं, की फक्त शांत बसून समुद्राकडे पाहणं? आणि तुम्हाला आतापर्यंतचा सर्वात सुंदर बीच कोणता वाटतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात एका नव्या भावनेसोबत, एका नव्या आशेसोबत. तोपर्यंत मी नूतन, फौजी पत्नी. धन्यवाद. जय हिंद. शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमची फौजी पत्नी नूतन. पुन्हा भेटूयात पुढच्या भावात एका नवीन भावनेसोबत, एका नवीन आशेसोबत. तोपर्यंत नूतन फौजी पत्नी चॅनेलला सबस्क्राईब करा. असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.